हाय हॅलो नमस्कार। आज आपण 10 ते 11 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कटिंग आणि टिचिंग पाहणार आहोत। त्यासाठी उंची लागेल 12 त्याच्यात प्लस 1, छाती 26, कंबर 26, पूर्ण उंची 32, 7 शोल्डर, पुढचा गळा 3.5, पाठीमागचा 3.5 अशी मापे आहेत। त्यासाठी आपण मापे टाकून घेऊयात। अस्तरवरती आपण माप टाकूयात। मापे दिलेल्याप्रमाणे टाकूया। शोल्डर 6.5, चा गळा 3.5, पाठीमागचा गळा 3.5, मुंडा 6 इंच, 6.5, अर्धा इंच वरती गळा उतरू नये म्हणून गळ्यापासून शोल्डर अर्धा इंच खाली घेऊन कट करायचा। कट करून घेऊया। पुढचा आणि पाठीमागचा भाग कट केल्यानंतर अस्तरचा भाग वरती आणि मेन कपडा खालच्या साईडला ठेवून टिच करूया। नंतर दोन्ही भाग टिच केल्यानंतर ते सरळ करून घेऊया। जोडून दोन्ही साईडचे शोल्डर जोडूया। त्याच्या बाह्या कट करून आपल्याला फुग्याच्या बाह्या शिवायच्या आहेत। त्याच्यासाठी अशा बारक्या सुन्या मारून घ्यायच्या, प्लेट पाडून दोन्ही साईडून त्याचा फुगा तयार होतो मस्त एकदम। अशीच बाही आपण दुसरी पण करून घेऊया। बाही तयार करून घेतल्यानंतर आपण खालच्या साईडला इलास्टिक जॉईन करूया, जेणेकरून बाही चांगली दिसेल। फोल्ड मारून खालून आतमध्ये फोल्ड मारून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये इलास्टिक टाकून घ्यायची। नंतर ह्या बाह्या आपण वरच्या टॉपला जॉईन करून घेऊयात, व्यवस्थित जोडून घेऊयात। दोन्ही बाह्या जोडून घेऊयात। नंतर त्याच्यासाठी आपण 2 नाड्या तयार करून घेऊयात। नंतर खालच्या पार्टला आपण कापडाला बॉक्स प्लेट अशा घेणार आहोत खालच्या घेरला, आणि अस्तरला पण अशाच प्लेटी मारून घेऊयात। अस्तरण हे वरचा भाग तयार झाला आहे। आता खालचा घेर तयार करून खालच्या साईडून टिप मारून घेऊयात। नंतर ते एकमेकाला जॉईन करून घेऊयात। वरचा भाग सरळ उलटा ठेवायचा आणि पाठीमागचा घेर हा सरळ करून त्याच्यामध्ये घालून मग टिपा मारून घ्यायच्या। नंतर अस्तर आणि मेन कपडा व्यवस्थित टिच करून घेऊया। अस्तर आणि कॉटन एकत्र करून टिच करून घेऊयात। खालचा भाग तयार झाला। आता वरचा भाग हा उलटा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये खालचा घेर आहे तो सरळ करून ठेवायचा आणि व्यवस्थित खालचा वरचा कपडा बघून टिच करून घ्यायचा।